आज आपण बनवणार आहोत एक नवीन पदार्थ, त्याची रेसिपी आज मी स्टार्ट करते. खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. यासाठी आपण घेतलेले आहेत आलू जे उकळायला ठेवलेले आहेत आणि ब्रेड्स घेतलेले आहेत, स्लाइस ब्रेड ज्याला मी गोलमध्ये कट करून घेतलेलं आहे वाटीच्या साईजने आणि त्याचे गोल गोल असे राऊंड शेप्स बनवले. त्यानंतर थोडी मिरची घेतलेली आहे, तिला मी बारीक कट केलेलं आहे. त्यानंतर एक पातेले घेऊन त्यामध्ये थोडं बेसन, मीठ, त्यानंतर लाल तिखट, हळद हे सगळं मिक्स करून त्याचं मिश्रण बनवून ठेवलेलं आहे. 5 ते 10 मिनटं त्याला आपण बाहेर बाजूला काढून ठेवले आहे, कारण की आपल्याला जे आयटम्स बनवायचे आहेत त्याच्यामध्ये ते बनवेपर्यंत ते रेस्टमध्ये राहील. त्यानंतर मी थोडी कोथिंबीर चिरून घेतली जे आपल्याला आलूच्या मसाल्यामध्ये घालायचे आहे. माझे आलू जे आहेत ते शिजलेले आहेत, ते कुकरच्या बाहेर काढलेत मी. त्यानंतर त्या आलूंना मी एक एक कुकरच्या बाहेर काढलं आहे आणि थोडं थंड पाण्याने मी प्रयत्न केला होता सोलून बघण्याचे, पण ते खूप गरम असल्यामुळे ते पॉसिबल झालं नाही. थंड पाण्याने त्याला धुवून घेतलं आणि मग त्याला सोलून काढलं आहे. त्यानंतर बारीक त्याला हाताने स्मॅश केलं आहे मी, कारण ते बारीक चांगल्या प्रकारे शिजले होते. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये, थोडं मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर धने पावडर घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, थोडा चाट मसाला होता तो घातलेला आहे, कांदे मसाल्याचा, लसूण कांद्याचा, आणि थोडी हळद घातलेली आहे. हे जे मिश्रण आहे मी हातानेच एकजीव केलेलं आहे छानपैकी. त्यानंतर मी ब्रेडचा स्लाइस घेतला, त्यावर टोमॅटो कॅचअप लावलेला आहे. त्याच्यानंतर थोडी नारळाची चटणी केलेली होती ती, त्यानंतर मेयोनीज लावलेला आहे. आणि हे सगळं आयटम लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चीजचे स्लाइस ठेवलेले आहे मी, आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसने त्याला कवर केलं आहे. वरून मी त्याच्यावर छानपैकी असं जे आलूचं मिश्रण आपण केलेलं होतं ते आलूचं मिश्रण पूर्णपणे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर कढई ठेवली गॅसवर, त्यावर तेल गरम करायला ठेवलं आणि तेल माझं गरम होत आलेलं असताना मी जे आपण आधी बनवून ठेवलेलं आहे मिश्रण बेसनाचं, त्यामध्ये ते बुडवून छानपैकी कोटिंग करून गरम तेलामध्ये टाकले. गरम तेलामध्ये टाकले, खूप जास्त गरम पण नाही, खूप जास्त थंड पण नाही, मिडियम असलेल्या तेलामध्ये आपण ते टाकलेलं आहे. त्याला थोडा वेळ ते होऊ दिलं आहे मी चांगल्या प्रकारे. ते झाल्यानंतर ते काढलेत. एकदा आपण नक्कीच ट्राय करून बघा, कसे झालेत नक्की सांगा.